दाभाडी बस स्थानक परिसरातील महापुरुषांचे पुतळे गावकऱ्यांच्या संमतीने काढले। रस्त्याच्या मध्यभागी होते महापुरुषांचे पुतळे। आमदार नारायण कुचे यांच्या अथक प्रयत्नाने चिखली ते पालफाट्याच्या रस्त्याच्या 350 कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। रस्ते तयार करताना अनेक झाडे या रस्त्यावरील तोडण्यात आले। त्यानंतर दाभाडी येथील बस स्थानक परिसरात 3 महापुरुषांचे पुतळे बसवलेले आहेत। मात्र रस्त्याचे काम करताना कुठेतरी या पुतळ्यास धक्का लागून विटंबना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून या ठिकाणचे पुतळे काढण्यासाठी आज दिनांक 30 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती विद्या चांबले, बदनापूर तहसीलचे तहसीलदार दावणगावकर, बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, बदनापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी ज्योती राठोड, दाभाडी सज्जाचे तलाठी पठाण असे पथक येऊन ग्रामपंचायतमध्ये पुतळ्यासंबंधी बैठक घेण्यात आली। यावेळी महापुरुषांचे पुतळे काढणे बाबत चर्चा करण्यात आली आणि सर्व गावकऱ्यांच्या संमतीने पुतळे काढण्यास सुरुवात केली। पुतळे काढतेवेळी पुतळ्याची विटंबना होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली। यावेळी माजी सभापती अदनान सौदागर, मुकुंदा जयवाळ, कैलास बकाल, भाऊसाहेब टेकाळे व गावातील युवकांनी सहकार्य केले। विशेष म्हणजे महापुरुषांचे पुतळे काढते वेळेस मोठी आपापसात चर्चा ऐकावयास मिळत होती की दाभाडी बस स्थानक परिसरातील रस्ता हा एस्टिमेट नुसार न घेता तो अत्यंत अरुंद घेण्यात आला आहे। अगोदर 110 फुटाचे एस्टिमेट तयार करण्यात आले आणि नंतर ते 70 ते 80 फूटच रस्त्याचे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या बाबतीत संबंधित बांधकाम अभियंता यांना अरुंद झालेल्या कामाबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। आज हा रस्ता एस्टिमेट नुसार तयार झाला असता तर आज पुतळे काढण्याची वेळ आली नसती असं गावकऱ्यांमधून बोललं जात होतं। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काम या सुशोभीकरण दरम्यान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात हा रस्ता रुंद करण्यात आला तर या चौकाच्या सुशोभीकरणाचं काय असा सवाल गावकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला। हा होणारा रस्ता पूर्वीच्या एस्टिमेटनुसारच करण्यात यावा अशी चर्चा जोर धरत आहे। रावसाहेब जयवाळ, प्रतिनिधी, बदनापूर।